नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज आपण करतोय अंगारकी चतुर्थी स्पेशल आंबा आणि गुलकंदाचे मोदक। त्यासाठी मी एक आंब्याचा गर काढून घेतला, हा एक वाटीला पण कमीच आहे थोडासा। आणि नंतर आपल्याला रवा लागेल, रवा घेतलाय, त्याला भाजण्यासाठी आपण तूप घेतले, साजूक तूप। त्यातच टाकण्यासाठी आपण हे दूध घेतले। आपल्याला साखर लागेल, ही पण अर्धी वाटी। त्यातच मी वेलची घेतली आहे, 2 वेलच्या आहेत। नंतर हे नारळाचे काप घेतले, ओल्या नारळाचे। आता आपण सुरुवातीला साखर, विलायची, हा आंब्याचा गर आणि हे ओले नारळाचे काप हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ। त्यात आपण हे तूप टाकून घेऊ, रवा भाजून घेणार आहोत। अगदी याला भाजण्यासाठी आपल्याला 2-3 मिनिट लागणार आहेत। आपला रवा मस्त साजूक तुपामध्ये भाजून निघाला आहे। दूध टाकून घेतोय, आंब्याचा गर, साखर आणि ओल्या खोबऱ्याचे काप होते ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। ते सर्व टाकून घेऊ। सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण याला सारखं हलवत राहायचे, जेणेकरून खाली तळाला कढईच्या चिकटणार नाही। मोदकाचं मिश्रण छान रेडी झालंय। आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिट आपल्याला याला भाजण्यासाठी लागलेले आहेत। आता आपण या स्टेजला गॅस बंद करू। थोडंसं थंड करून आपण याचे मोदक बनवणार आहोत। मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेतले। मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि थोडंसं तुपाने ग्रेसिंग करून घेतलेला आहे। आता आपण मोदक तयार करणार आहोत। हा साचा तुम्हाला जुना दिसत असेल, पण यात माझ्या आईच्या आठवणी दडलेल्या आहेत। तिने अगदी आटापिटा करून, पूर्वी बायकांना असं बाहेर जाण्याच्या पण संधी मिळत नव्हत्या, पण अशी कधीतरी कुठेतरी गेल्यानंतर मात्र ती आवर्जून अशा युनिक वस्तू घेऊन यायची। त्यामुळं, आणि आज ती नाही आहे, त्यामुळं मी ही तिची आठवण म्हणून हे अगदी जपून ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी जागा करून घेतली आहे आणि आता आपण हा गुलकंद सारण म्हणून भरतोय। पुन्हा आपण हे रव्याचं मिश्रण वरून पॅक करून घेऊया, प्रेस करून घेऊ, मोदक काढून घेऊ। मस्त त्याला आपण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण मस्त असे आंबा आणि गुलकंद मोदक तयार करून घेतलेत। बाप्पाचा नैवेद्य आपला तयार आहे। चला तर मग तुम्ही पण उद्याच्या अंगारकीला या प्रकारचे मोदक करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।